तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसे. विठ्ठल 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 विठ्ठल. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू. ते चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य रासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचन अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदानम्रमाथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने वेद स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता,
तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया कैलासराना शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुगुटी चढाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोबटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा पण पहिली सूचना सांगते का कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची गडबड बडबड आता करायची नाही पुरुष मंडळ बिचारे शांत आहेत म्हणजे ते शांतच असतात हं. पण खास करून माझ्या माता भगिनी बरं का तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही बोलते का नाही सगळ्या गप्पा मारू आपण पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल का चालेल का हो नाही म्हणा ना काहीतरी मग चालेल ना हां हो म्हणतात त्या काही टेन्शन नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणे हां पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचं आता विठाला 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 विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी दगुबाई वसंत काकड आई साहेबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे सोयरे मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जमलेला आहात आईंच्या पश्चामध्ये त्यांचा गोड असा कुटुंब परिवार आहे त्यांचा मुलगा आहे या ठिकाणी श्रीमान रमेश वसंत काकड त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती मंदाबाई रंगनाथ बोडके त्यांची सुनबाई आहे सौभाग्यवती वैशाली रमेश काकड नातवंड आहेत निकिता प्रमोद बोडके अंकिता रमेश काकड प्रथमेश रमेश काकड या ठिकाणी त्यांचे पंतू आहेत दीर आहेत पुतणे आहेत नातवंड आहेत अतिशय गोड असा परिवार या ठिकाणी हा काकड आजींचा आणि खरं तर आईंच्या जाण्यानं या काकड परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पण आपल्या आई साहेबांना एक सद्गती प्राप्त होण्याकरता मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता ह्या काकड परिवारानं आपल्या आई साहेबांच्या निमित्तानं गोड असं कीर्तन रूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे प्रथमतः संपूर्ण काकड परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी मला संपर्क झाला या ठिकाणी आदरणीय रमेश दादा असतील आणि आजींचे नातू या ठिकाणी आमचे प्रथमेश दादा खरं तर त्यांची फार इच्छा होती की या ठिकाणी आपल्या आजीच्या निमित्तानं कीर्तनच व्हावं अशी इच्छा त्यांची होती आणि खरं तर त्यांच्या विनंतीला मान देऊन
आज या ठिकाणी ही सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आली. तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांची या 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 संतांची या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी पुनश्च तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. आता कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती आणि वैराग्य हे गुण भरभरून आहेत ना, असे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा तुकोबराय या ठिकाणी आले. पण तुम्हाला आम्हाला उपदेश या ठिकाणी करतात. काय सांगतात? सांगतो तुम्हासी तुकोबराय सांगतात. पण का सांगतात? लक्षामध्ये घ्या. व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने आपण विचार जर केला ना, तर सांगतो हा शब्द म्हणजे क्रियापद आहे. आणि क्रियापद कधी येतं? वाक्याच्या शेवटी त्या ठिकाणी क्रियापद येत असतं. पण तुकोबराय या ठिकाणी क्रियापद जे आहे वाक्याच्या त्या ठिकाणी प्रथम दर्शी वापरतात. सांगतो. मग तुकोबराय या अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगतात. मग काय सांगतात? काय उपदेश करतात? या ठिकाणी तुकोबरायांचा 4 चरणांचा तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा गोड असा अभंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 कैलासवासी ज्या आई साहेबांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलेला आहात, त्या आई साहेबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला, आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. खरं तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. आणि आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका, हीच आई ज्या दिवशी आपल्या जीवनामधून निघून गेली, मात्र त्या दिवशी आई कुणाला म्हणावं, आईचं प्रेम कुणाकडे मागावं हा प्रश्न पडतो. कारण का आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणाला करताच येत नाही. पण महिला मंडळ ज्या दिवशी स्वतःची आई आपल्या घरामधून निघून गेली, आपली आई या ठिकाणी जगातून निघून जाऊ द्या, आपली आई मरू द्या, तुम्ही माहेरामध्ये जा आणि 2 दिवस मुक्काम करा. पण मला सांगा, माहेरामध्ये आई नसली का त्या ठिकाणी माहेरामध्ये करमतं का? सुनं सुनं वाटतं. कारण का आईशिवाय माहेरे माहेरच वाटत नाही. आईशिवाय माहेरामध्ये आनंदच वाटत नाही. कारण का प्रेमाची मूर्ती, वात्सल्याची मूर्ती, जिव्हाळ्याची मूर्ती आपल्या जीवनामध्ये आपली आईच असते. पण ऐका ना, तुम्ही माहेरामध्ये जा, तुमची आई जिवंत नसू द्या, तुम्ही शेजारच्या बाईला, दुसऱ्या स्त्रीला, काकूला, मावशीला, आत्याला, मामीला तुम्ही कितीही आई आई म्हणा, आई म्हणून हाक मारा, पण स्वतःची आई जर निघून गेली ना, मात्र आपल्या आईच्या प्रेमाची सर दुसऱ्या बाईला येत नाही. आई आई करीते आई कोणीच होईना,
माझ्या आईची गसरशे जे नारीला येईना आई आई करीते आई सुखाचा सागर निळ्या ओभाळा ये वढा तिच्या मायेचा पदर आई आई करीते आई साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा आई म्हणाला किती गोड वाटतो आई हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप पण ज्या दिवशी जीवनामधली हीच आई निघून गेली ना मात्र त्या दिवशी आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये मिळत नाही ऐका आई या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे तर आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोन्हींचा मिलाप म्हणजे आई त्या परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं ना म्हणून त्यानं आईसारखं दैवत आपल्या घरामध्ये निर्माण केलेलं आहे मात्र ज्या दिवशी जीवनातली आई निघून गेली त्या दिवशी जीवनामधलं प्रेम संपलं म्हणून समजा आणि ज्या दिवशी जीवनामधला बाप निघून गेला त्या दिवशी जीवनामधला आधार संपला म्हणून समजा कारण का आई आणि वडील हे दोन पात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत आज ह्या काकड परिवारामधून ह्या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या आईंच्या फोटोकडे जर बघितलं तर गोड असा आईंचा चेहरा सात्विक असा आईंचा चेहरा अतिशय गोड अशी आईंची मूर्ती आहे शांत मुद्रा आहे या आई तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या पण ह्या आईनं परिवारासाठी परिश्रम केले काबाड कष्ट केले गोड आठवणी दिल्या संस्कार दिले शिकवलं सवरलं ही आई या परिवारामधून निघून गेली पण जुन्या काळात आईनं फार परिश्रम केले सांगेल तुम्हाला महिला मंडळ प्रत्येकीनं आपली आई 2 मिनिटं आपल्या डोळ्यासमोर उभी करा का आपली आई कशी होती आई का जुन्या काळचे दिवस आठवा जुन्या काळचे म्हणजे कोणते हो की आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस आता जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे की आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं पिण्याकरता पाणी सुद्धा नसायचं मुलाने शाळेमधून घरी यावं आई मला फार भूक लागली ग बाबा मला फार भूक लागली हो आईनं घरामध्ये जावं टोपलं उघडून बघावं पण टोपल्यामध्ये भाकरीचं कण सुद्धा नाही करावं तरी काय सांदी कोपऱ्याला बघावं कुठे अन्नाचा धान्याचा कण नाही आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं की अरे माझा छोटासा मुलगा आहे माझी छोटीशी ताई आहे खाण्यासाठी मागते पण घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही आईनं बापाकडे बघावं आणि बापाचे डोळे भरून यावेत काय करावं आमच्या मुलांना भूक लागली किती आमची गरिबी घरामध्ये काहीच नाही पण लक्षामध्ये घ्या या संकटामध्ये आपले आईबाप कधी हरलेच नाही मग आपल्या आईबापानं भर उन्हामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जावं हाडाचे काढ करावेत रक्ताचं पाणी करावं 2 पैसे कमवावे अन्नधान्य घ्यावं घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्यासाठी द्यावं ना एवढी त्याची गरिबी हंबरुण वासर आले हंबरुण वासर आले चाटते जवा गाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय रे हंबरुण वासर आले आया माया संगत वत्यावतो जवा ताणा दुष्काळात मायेच्या माझे आटाला भता पाना पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामधी दिसती माझी माय रे हंबरुण वासराले ऐका आईनं काय करावं बाजरीचं पीठ घ्यावं त्याच्यामध्ये पाणी ओतावं ते खलवावं त्याचं दूध करावं आणि पिण्यासाठी आपल्या लेकराला द्यावं ना एवढी त्या आईची गरिबी पण माझा मुलगा उपाशी राहू नये माझ्या मुली करता त्या ठिकाणी शेतामध्ये राबणारे काबाड कष्ट करणारे तुमची माझी माऊली होती आई का किती आईची गरिबी असायची चैत्राचं ऊन असायचं आई शेतामध्ये फाटे बोलण्याकरता जायची दुसऱ्याच्या बांधावर काम करण्याकरता जायची पण एवढी आईची गरिबी फाटे मोडण्याकरता जायची पण पायामध्ये
चप्पल घेण्याकरता पैसे नसायचे ना, एवढी आईची गरिबी. कडकडीत असं ऊन लागायचं, दुसऱ्याच्या बांधावर मजुरी नाही जायची, रोजाना त्या ठिकाणी आई जायची, पण एवढी आईची गरिबी ना, का डोक्यावरती घेण्याकरता साधा कपडाही नसायचा आणि त्याच्याकरता पैसेही नसायचे, एवढी आईची गरिबी. कान्या कुट्या बेचायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या लाही तिचं मानत नसे पाय, तवा मले पायामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरुण वासराले. माझा मुलगा चांगल्या पदावरती नोकरीला लागला पाहिजे, माझ्या ताईला चांगलं सासर भेटलं पाहिजे, माझी ताई सासरी सुखानं नांदली पाहिजे, अशी अपेक्षा जर कोणाची असेल ना, अशी धारणा जर कोणाची असेल ना, तर ती धारणा ती अपेक्षा आपली आईचीच असायची. लक्षामध्ये घ्या. मात्र ज्या दिवशी आई घरामधून निघून गेली, मात्र त्या दिवशी डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण का, आईसारखं प्रेम, आईसारखी माया, आईसारखं वात्सल्य, आईसारखा जिव्हाळा, आईसारखे ममता पुन्हा या जगामध्ये कुठेच मिळत नाही. म्हणून हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही, पण आमच्या ह्याच आईसाहेबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती प्राप्त होण्याकरता आजचं हे कीर्तन आहे. विठाला 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 विठाला. आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. पण लक्षामध्ये घ्या, हल्लीचा वर्तमान काळ असा आहे. आत्ताच्या वर्तमान काळामध्ये अनेक लोक कधी कधी म्हणतात ना, हो, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, आणि कोणाला वेळ आहे तुमचं कीर्तन ऐकायला, बरोबर ना. कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा महिला मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? हा, माझा आवाज येतो का महिला मंडळ? माझा आवाज येतो का? मी काय बोलते समजतंय ना? जरा मोठ्यानं बोलत चला. प्रवचन किती वेळ असतं? प्रवचन असतं महिला मंडळ 1 तास, कीर्तन असतं पुरुष मंडळ पाठीमाग, कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो हा वा 3 तास, ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं गेले, आपलं कीर्तन आहे 2 तास. पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्यच आहे. मात्र विठाला 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 विठाला. पण श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन का केलं पाहिजे याचं कारण सांगते. आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती असू देत, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो ना, त्याच्यामुळे काय होतं आहे का, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होत असते. तुम्ही सांगाल काय सांगता महाराज, आता 1 वर्ष झालंय, ते आमच्यापासून कधीच निघून गेल्या, मग ती व्यक्ती आता कुठल्या जन्माला जाणार, कुठल्या योनीमध्ये जाणार हे आम्हाला माहीत नाही. आणि त्यांच्या नावानं घरामध्ये पिंडदान आम्ही करायचो. इथं कीर्तनकार बोलवायचे, कीर्तन आम्ही करायचं, गायक वादक टाळकरी बोलवायचे, सिस्टीमवाले बोलवायचे, मंडपावाले बोलवायचे, आचारी बोलवायचे, पाहुणे रावळे बोलवायचे, आणि त्यांना जीव खाऊ आम्ही घालायचं. एवढा मोठा आम्ही घाट घालायचा. आणि याचा फायदा आमच्या पितरांना होईल का? तुकोबऱ्या गोड सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती तया कुळा. आपल्या पितरांच्या नावानं पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान ह्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर तुमचे आमचे पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात. पण लक्षामध्ये घ्या, जे पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतात ना, तेच पितर तुम्हाला आम्हाला शाप. कटा द्याचे करीती पितर, हो कटा द्याचे करीती पितर, कटा द्याचे करीती पितर, कटा द्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. गळेची ना गर्भ नव्याची ना वांज, गळेची ना गर्भ नव्याची ना वांज. वंशी
कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आता लक्षामध्ये घ्या महिला मंडळ, आहा कटा तुकोबरे म्हणतात. आता आहा कटा म्हणजे काय तर लक्षामध्ये घ्या, आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आहा कटा म्हणजे काय, बोट मोडणं. आता बोट कसे मोडतात माहिती का तुम्हाला? कधी मोडलेत का कोणाच्या नावानं? नाही, मला नका मोडून दाखवू, पण एकदा का पितरांच्या नावानं श्राद्ध कर्म जर केलं नाही ना तर आपलेच पितर तुमच्या आमच्या नावाने बोट मोडतात. आणि एकदा का आपल्या पितरांनी तुमच्या आमच्या नावाने बोट मोडले का आपला प्रपंच आपण सुखी करण्याचा प्रयत्न करा, पण प्रपंचामध्ये सुख काही मिळत नाही आणि दुःख मात्र संपत. आपण सांगतो महाराज आम्ही फार चांगलं वागतो, कधी कोणाचं वाईट करत नाही, कधी कुणालाच वाईट बोलत नाही, पण आमच्या कुटुंबावरती आमच्या घरामध्ये हे वाईट का घडत आहे? याचं कारण काय आहे? आपल्या पितरांचा तुम्हाला आम्हाला मिळालेला शाप असतो. आहा कटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. पितर म्हणतात असा दुराचारी मुलगा, असा नीच मुलगा आमच्या कुळात जन्माला आलाच कसा काय? का ज्या मुलांना आमच्या नावानं कुठे पिंडदान नाही, कुठे ज्ञानदान नाही, कुठे भजन कीर्तन नाही, आणि असे मुलं जन्माला आले का आपले पितर त्या ठिकाणी आपल्या कुळाला शाप देतात. आणि एकदा की शाप भेटला मग आपला प्रपंच सुखाचा होण्याऐवजी दुःख मात्र संपत नाही. म्हणून श्राद्ध मात्र केलं पाहिजे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये सांगतात, संक्रो नरका येव कुलग्रहाणाम कुलसच पतंती पितर हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. हा पिंडदान हे करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून गोड असा विधी, गोड असा कार्यक्रम माझ्या काकड परिवारानं आपल्या आईच्या निमित्तानं केलाय. म्हणून हे परमेश्वर आमच्या आईला सद्गती प्राप्त होऊ दे, हीच आपली सर्वांची उत्कंठा आहे. विठ्ठल 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. लक्षामध्ये घ्या, अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. तुकोबरे म्हणतात सांगतो. आता लक्षामध्ये घ्या, आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो कधी म्हणतो बरं? महिला मंडळ मी काय बोलते समजते ना, म्हणजे माझी भाषा समजते ना? पाठीमागे पुरुष मंडळ जरा क्षमानं हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजतंय. आता मला सांगा, सांगतो असं कुणाला म्हणतो? एखाद्याने जर विचारलं तर आपण काय म्हणतो? सांगतो. पण लक्षामध्ये घ्या, संत म्हणतात आम्हाला कुणी विचारलंच नाही तरी आम्ही तुम्हाला का सांगतो? कारण का बुडते हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. लक्षामध्ये घ्या, भयंकर असं कलियुग आहे आणि या भयंकर अशा कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे. मग अन्याय, अत्याचार, भूकंप, दंगली, युद्ध या गोष्टींनी या कलियुगामध्ये आता थैमान घातलेलं आहे. पण लक्षामध्ये घ्या, या सगळ्यामधून जर वाचायचं असेल ना तर एकच पर्याय, एकच प्रभावी हत्यार आहे. ते हत्यार म्हणजे कोणतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एकच हत्यार आहे, कोणतं? देवाचं नामचिंतन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. कारण का भयंकर असं कलियुग आहे. मला सांगा, 2021 मध्ये आपल्याकडे एक रोग आला होता, त्या रोगाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? झोपले का तुम्ही सगळे? नाही ना. कोणता रोग होता तो? कोरोना. आता लक्षामध्ये घ्या, जेव्हा हा कोरोना आला त्या कोरोनामध्ये श्रीमंत लोक गेले आणि गरीब सुद्धा गेले, पैशावाले गेले, म्हणजे लखोपती गेले, कोट्याधीश गेले, अब्जाधीश गेले, श्रीमंत गेले आणि भिकारी पण गेली. लहान मुलं गेली, तरुण माणसं गेली आणि म्हातारी माणसं पण गेली. पण लक्षामध्ये घ्या, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव गाव पत्ता काही सांगता येईल का? सांगू का? मग सांगू. एक म्हणजे मी, बरोबर आहे का? आणि दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलात, पण कशासाठी बरं? दुसऱ्याचे बाण करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याशी भांडणं करण्याकरता का? नाही.
दुसऱ्याची निंदा करण्याकरता का नाही? मग विचार करा ना, जर एवढे लोक मेले असतील आणि एवढ्या लोकांमधून आपण अजून जर जिवंत असाल ना, मात्र भगवान परमात्म्याचे तुमच्या आमच्याही उपकारच आहेत. कारण का ज्यांना जन्माला घातलंय आणि अजून मारलंच नाही, कारण का ज्यांना हा देह दिलाय, जेने हा जीव दिला दान, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीला चिंतन, तयाचे करीला चिंतन, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, तो या भिवरे जाती, जय हो. तो या भिवरे जाती रे. गायीन गुण तयाचे, दोया विवरे जाती, दोया विवरे जाती. कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान, दान दिलाय म्हणजे कसा दिला? लक्षामध्ये घ्या, जन्माला आपण आलो, तुम्हाला मला हा देह भेटला, पण मला सांगा विकत भेटला का फुकट भेटला हो? कसा भेटला? फुकट भेटला. पण ऐका, माणसाचा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट आम्हाला फुकट भेटली का त्याची आम्हाला किंमत कळत नाही. मग तुम्ही सांगाल महाराज फुकट भेटला, कसा काय फुकट भेटला? पुरावा सांगते ऐका. जन्माला आपण आलो, देवानं सांगितलं होतं का हातांचे 2 लाख रुपये द्या? म्हटलं का देव? पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या आणि किडनीचे 50 लाख द्या. म्हटला का देव? म्हटला का देव? आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिले असते का? आपण एवढे प्रामाणिक नाही, मी काहीच म्हणत नाही, पण लक्षामध्ये घ्या, जेने हा जीव दिला दान, दान दिलाय, फुकट दिलाय, मग या देहानं आपण काय केलं पाहिजे? म्हणून संत म्हणतात, तुम्हाला सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे, कारण का भयंकर असं हे कलियुग आहे. कलियुग आता बुडायच्या मार्गावरती आहे. या कलियुगामध्ये अन्याय, अत्याचार अशा अनेक गोष्टींनी या ठिकाणी थैमान घातलेलं आहे. लक्षामध्ये घ्या, 2005 मध्ये एक रोग आला होता, त्याचं नाव होतं स्वाईन फ्लू. 2010 मध्ये एक रोग आला होता, त्याचं नाव होतं चिकनगुन्या. 2021 मध्ये रोग आला होता, आता सांगितलं त्याचं नाव काय? कोरोना. आणि 2025 मध्ये वाघ आला होता. वाघ माहिती का? टायगर. हा वाघ तुमच्याकडे आला होता का? आमच्याकडे आला होता. इथून पाठीमाग सगळे आले, पण आता एक गेला. कोणता गेला आता? गॅस सिलेंडर का? आता पेटवा चुलीन करा भाकरी. म्हणजे एवढं भयंकर आताच कलियुग आहे. आताच्या कलियुगामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. आणि म्हणून संत म्हणतात, तुम्हाला सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. मग संत जर सांगण्याकरता आले असतील ना, संतांचं आपण ऐकलं पाहिजे. पण ह्या कलियुगामधले काही काही लोक असे आहेत ना, स्वतःला तर काहीच कळत नाही, पण दुसरं सांगते तेही ऐकायचं नाही. एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी उठली आणि देवांची देवपूजा करण्याकरता बसली. तिची देवपूजा करून झाली. आता लक्ष द्या महिला मंडळ माझ्याकडे. देवपूजा करून झाली. देवपूजा झाल्यानंतर जी वाजवतात तिला काय म्हणतात हो? तुमच्याकडे काय वेगळं आहे का? बोला मोठ्यानं. काय म्हणतात तिला? घंटी म्हणतात. पण लक्षामध्ये घ्या, सासूबाई जरा श्रीमंत होती. तिचा बंगलाही फार मोठा होता आणि बंगला मोठा असल्यामुळे त्यांच्या घरातला देवारा सुद्धा, त्यांचं देवघर सुद्धा फार मोठं होतं. तिची देवपूजा करून झाली. ती त्या ठिकाणी घंटा शोधायला सुरुवात केली, पण घंटा काही मिळत नाही. सुनबाईला आवाज दिला, सुनबाई अगं घंटा कुठे? ती म्हटली थांबा आत्याबाई लगेच आले. सुनबाई किचनमध्ये गेली. तुमचं लक्ष आहे ना माझ्याकडं? तुम्ही बाजूला बघू नका हो. आपण हेच करतो, जे करायचं नाही ना तेच करतो, म्हणून काय होतं? दुःख भोगावं लागतं. आणि आपण म्हणतो हे सगळं आमच्याच वाट्याला का? याचं कारण लक्षामध्ये आलं ना. म्हणून जरा सावध बसा. विठाल 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 विठाल. हा, कुठपर्यंत आलो होतो आपण? हा, कंदळी फुंकली सोंदरे असं काय प्रकार नाही ना. कुठपर्यंत? सासूबाईपर्यंत, सुनबाईपर्यंत. बरं असू द्या. काल एक बाई म्हटली होती शांताबाईच्या घरापर्यंत. विठाल 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 विठाल. ऐका, तिची
लक्ष्मीची देवपूजा करून झाली आणि हिनं घंटा बघायला सुरुवात केली. पण घंटा कुठे भेटत नाही. आवाज दिला, सुनबाई अगं घंटा कुठे? ती म्हटली थांबा आत्याबाई लगेच आले. सुनबाई किचनमध्ये गेली, फ्रीज उघडलं, फ्रीजमधून घंटा काढला आणि तो घंटा सासूबाईच्या हातावरती ठेवला. आता मला सांगा, फ्रीजमधून घंटा काढला, मग तो घंटा गरम असेल का गार असेल? साहजिकच गार असेल. सासू म्हटली, सुनबाई अगं घंटा आणि थंड कसं काय? म्हटली अहो सासूबाई फ्रीजमध्ये होता. सासू म्हटली डोकं फिरलं का? घंट्याची जागा देवाऱ्यामध्ये आहे का फ्रीजमध्ये आहे? म्हटली गप्प बसता, तुम्हाला काय कळतं? म्हटली सकाळी सकाळी मी उठले, मला पनीरची भाजी करायची होती. म्हटली आईचा फोन लागला नाही, मग मोबाईल मी काढला, यूट्यूब ओपन केलं, यूट्यूबवरती मी टाकलं पनीरची भाजी रेसिपी. त्याच्यावरती त्या रेसिपीवाल्यानं सांगितलं कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. म्हणून घंटा कुठं ठेवला आहे? सासूबाई बेशुद्ध पडली. म्हणजे असे लोक एवढे कलाकार आहे. एक सुनबाई सकाळी सकाळी उठली आणि ती काय करायची आहे का आपल्या सासूबाईला घरामध्ये घ्यायची बाहेर काढायची, घरामध्ये घ्यायची बाहेर काढायची. आणि हा सगळा उपक्रम त्यांचा शेजारचा माणूस बघत होता. तो म्हटला का हो इतका त्रास सासूला का देता? तिला घरामध्ये घेता बाहेर काढता, घरामध्ये घेता बाहेर काढता. ती म्हणते तुम्हाला काय कळतं? सकाळी सकाळी म्हटली मी टी व्ही लावला आणि टी व्हीवरती रामदेव बाबाचं योगासनं चालू होते आणि रामदेव बाबांनी सांगितलं सास को अंदर ले लो सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहेर छोडो. मग आम्हाला सांगा अशा लोकांसमोर आपण डोकं आपटायचं का? पण माऊली गोड सांगतात मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला तेथेची मुकला. मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. परिपाटी स्थिरावला तोची धान्य, परिपाटी स्थिरावला तोची धान्य. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. संतांचं जर ऐकलं नाही, आपल्या मनानं जर गेलात ना, काय होईल? मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठ स्थिरावला तो धन्य या जगामध्ये असणारे. आणि म्हणून संतांचं आपण ऐकलं पाहिजे. पण या ठिकाणी तुकोबरे म्हणतात तुम्हाला सांगायचंय पण तुमच्या कल्याणाचं आहे, म्हणजे तुम्हाला सांगतोय तुमच्या उद्धाराचं आहे. मग तुकोबराय या अभंगाद्वारे काय सांगतात? अभंगाचे पहिले चरण. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जय हो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. गरे गम ग गम ग गम ग, गरे गम ग, गरे गम ग गम ग गम ग, गरे गम ग. साप मप गम पम मरे ग तारे नित धनी नित तारे रे ग, गरे गम ग गम ग गम ग, गरे गम
हरिता बरोबरी दुरावसी दोरी हरिता बरोबरी दुरावसी दोरी ओ सांगत तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया क्या बात आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्मवाया. सांगतात तुकोबरे, पण काय सांगतात? भजायचे कोणाला? भजारे विठ्ठला. तुम्ही सांगाल बाकीचे देव नाहीत का? कारण मला सांगा, आपल्या संस्कृतीमध्ये सगळे देव किती आहे? तो 33 कोटी देव. पण आपलं झालंय कसं? आज ह्या देवाचं नामस्मरण, उद्या त्या देवाचं, आणि परवा तिसऱ्याच कुठल्या तरी. मला सांगा महिला मंडळ, समजा सोमवार जर आला, सोमवारी कोणत्या देवाची भक्ती करता हो? हा, सोमवारी महादेवाची, मंगळवारी अनादी निर्गुण प्रगटली भवानी. हा, एवढा वेळ नाही आपल्याकडे जास्त घ्यायला. बरोबर आहे. मंगळवारी देवीची, बुधवारी विश्वाचा राजा पांडुरंग माझा 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 माझा. भक्ताची कामे तो कराया लागला, एकनाथा घरी पाणी भराया लागला. चोखोबाची गुरे तो ओढाया लागला, गोरोबाची मडकी तो घडवाया लागला. विश्वाचा राजा पांडुरंग माझा 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 माझा. बुधवारी कोणाची भक्ती करता? पांडुरंगाची. गुरुवारी कोणाची? ब्रह्म विष्णू. गुरुवारी कोणाची? दत्तप्रभूंची. शुक्रवारी महिला मंडळ संतोषी मातेची. आणि शनिवारी पुरुष मंडळ तेल घेऊन कुठे जाता? शरण शरण हणू म्हणता. तुम्हा आलो रामदूता. आणि एकदा रविवार आला की काय करतो? मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देवा मल्हारी 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 जय हो मल्हारी 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 देव मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देवा मल्हारी 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 तुमच्या लक्षामध्ये आलं का? वार बदलला का आपली भक्ती बदलली. मग ऐका, सांगते तुम्हाला. आपल्या जीवनामध्ये एखादा संकट येऊ द्या, एखादी अडचण येऊ द्या, महादेवाला वाटतं माझी भक्ती केली होती, मी धावून गेलो असतो, पण मंगळवारी कोणाची आरती केली होती? महादेवाला वाटतं मी जर गेलो नाही तर देवी जाईल. देवीला वाटतं मी गेले असते, पण बुधवारी कोणाच्या मंदिरामध्ये गेला होता? पांडुरंगा जाईल. पांडुरंगाला वाटतं मी गेलो असतो, पण गुरुवारी काय केलं होतं? दत्तप्रभूंची आरती केली होती. दत्तप्रभूंना वाटतं मी गेलो असतो, मी जर नाही गेलो तर संतोषी माता जाईल. संतोषी मातेला वाटतं मी गेले असते, पण माझ्यापेक्षा हनुमानजी एका उड्डाणामध्ये जातील. आणि हनुमंताला वाटतं मी गेलो असतो, पण खंडोबा देव कशा जातील? डायरेक्ट घोड्यावर जातील म्हटले. आणि असं करता करता आपल्या जीवनामधलं दुःख संपत नाही, आणि दुःखावरती मात करण्याकरता भगवान परमात्मा येत नाही. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीव सुख डोळे. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीव सुख डोळे. आपुला तो एक गोड प्रमाण दिलंय. देव करायचंय, पण किती? 33 कोटी सांगितलेत का? आपुला तो एक देव करोने घ्यावा. एक देव तो कोणता आहे तर आहे का? तो देव म्हणजे आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. मग तुम्ही सांगाल महाराज पांडुरंगाचंच नामचिंतन का करायचं, बाकीचे देव देव नाहीत का? पण सुकोपरे गोड सांगतात, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिते भूते खेते. कारण या जगामध्ये
तुम्हाला मला दान करणारा, सुख वाटणारा, सुख देणारा जगामध्ये फक्त एक देव आहे, तोची एकदान शूरदाता. कोण आहे तो? विटेवर ज्याची पावले समान, तो आहे माझा भगवान परमात्मा. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात तर विठ्ठलाच्याच नावाचं नामचिंतन केलं पाहिजे. तुम्ही सांगाल विठ्ठलच का, बाकीचे देव नाहीत का? तर ऐका, आताच्या काळामध्ये अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्या लोकांना एक आजार होतो. त्या आजाराचं नाव काय हो? क्षणामध्ये माणूस मरतो, आजारी पण नसतो, कुठल्या प्रकारचा रोग नाही, व्याधी नाही, पण तो झटका आला का माणूस मरतो. तो आजार कोणता? हार्ट अटॅक. पण लक्षामध्ये घ्या, हार्ट अटॅक जर येऊन द्यायचा नसेल तर उपाय सांगते का? सकाळी सकाळी उठल्यानंतर फक्त 10 मिनिटं हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं विठ्ठल 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 असं म्हणायचं. त्याचं कारण सांगते का? ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल आपण असं म्हणतो, विठ्ठल ठ हा शब्द कुठून निघतो? आपल्या हृदयातून. आणि ज्या वेळेला आपण विठ्ठल विठ्ठल असं म्हणतो ना, त्यावेळेला आपलं हृदय जे आहे ना ते आकुंचन पावतं, प्रसरण पावतं. आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरात त्या ठिकाणी रक्ताचं शुद्धीकरण होतं. आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो रक्त फिल्टर करायचं, डायलिसिस करायचा. पण ते डायलिसिस करायचं म्हटल्यानंतर, रक्त फिल्टर करायचं म्हटल्यानंतर दवाखान्यात लाखो रुपये आपण खर्च करतो, पण फुकट आहे ना, म्हणून नको. 10 मिनिटं फक्त काय म्हणायचंय? विठ्ठल विठ्ठल. मंत्र हा सोपा, त्या विठ्ठलाच्या नावाचं नामचिंतन आपण करायचंय का? तर ऐका, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित गोत चित, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे माता विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल तुमच्या आमच्या कुळाचं दैवत आहे आणि म्हणून नाव घ्यायचंय त्या विठ्ठलाचं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि नाही तरी गेला जन्मवाया. जन्म लिहून विठ्ठलाचं नामचिंतन जर केलं नाही तर आपला जन्म कसा जाणार व्हायला. पण आपल्याला सवय अशी झाली, आपण नामचिंतन घेतो, आपण विश्वास ठेवतो देवाच्या नावावरती कमी आणि बाकीच्या लोकांच्या नावावर जास्त. आणि त्याच्यामुळे तुम्हाला मला दुःख भोगण्याची वेळ येते. एका गावामध्ये एका जोडप्याचं असं नवीन लग्न झालं होतं आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या गावामध्ये जेवढे काही नवरा बायकोची नावं आहेत त्याच्यापेक्षा वेगळंच नाव आपलं ठेवायचं. काय विचार केला? नाव वेगळं ठेवायचं. तो म्हटला थांब बाई, मला विचार करावा लागेल. 4-5 दिवस गेले, निवांत बसले. तो म्हटला मला आठवलंय, आपण एक काम करू. म्हटला माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी. कारण का नाव कसे ठेवायचे होते गावापेक्षा वेगळे ना. याचं नाव काय ठेवलं? लाडू. आणि तिचं नाव काय ठेवलं? जिलेबी. आता नवीन लग्न झालं होतं, यानं मुलं बाळा काही नव्हते बरं का. हा शेतकरी होता. मग 2 बैल होते. एकाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आता यांची 4 नावं कोणते कोणते हो? लाडू, जिलेबी, पाहुणा आणि चाबूक. या 4 नावं, आता ही 4 नावं दोघांव्यतिरिक्त बाकी कोणालाच माहिती नव्हते. आता एक दिवस प्रकार असा घडला, लाडू शेतकरी असल्यामुळे कामाच्या निमित्ताने तो शेतामध्ये गेला होता आणि ती जी काही जिलेबी होती ती घरीच होती. आता पाहुणा त्यांच्या घरी आला. त्या पाहुण्यानं जिलेबीशी एकटाच गप्पा मारल्या, पण त्याला कळलंच नाही काही ह्या बाईचं नाव जिलेबी म्हणून. मग ते जिलेबी सांगते, म्हणे का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का शेतामध्ये लाडू तिकडं जायचं? आता याला काय माहिती नावरेस नाव लाडू आहे, याला वाटलं खायचंच लाडू. आता हे पाहुणं लाडूच्या आशेनं कुठं गेलं? शेतामध्ये गेलं. लाडू सोबत एकटाच गप्पा मारल्या, इकडचं तिकडचं बोलणं झालं. आता लाडूची बायको कोण? जिलेबी. ती घरून काय लवकर येणार. मग लाडू म्हणतो, म्हणे का हो पाहुणं, अहो इथं जेवण करता का घरी जिलेबी तिकडं जायचं? तर याला काय माहिती बायकोच नाव जिलेबी. पण पाहुण्याने विचार केला, लाडू सोबत जिलेबी असली म्हणजे मजाच मजा. म्हटला चला ना घरी लाडू जिलेबी खायला. पण ऐका योगायोग काय झाला, या लाडूने काय केलं, आपले जे काही 2 बैल होते, कोणते कोणते तुमचं लक्ष आहे ना, कोणते कोणते? पाहुणा आणि चाबूक. त्यानं काय केलंय का, 2 बैल शेतामध्ये बांधून ठेवले आणि हे दोघं जेवण करण्याकरता घरी आले. त्या जिलेबीनं यांना जेवायला वाढलं आणि ताटामधलं पाणी फेकण्याकरता घराबाहेर गेली. तेवढ्यामध्ये प्रकार असा घडला, शेतामध्ये जो काही पाहुणा नावाचा बैल बांधून ठेवला होता ना, तो पाहुणा नावाचा बैल सुटला, घरी आला आणि जिलेबीने बघितला.
ती मोठ्यानं ओरडली, म्हटली हो आपला पाहुणा घरी आला. म्हटलं काय झालं? म्हटली काय नाही, आपला पाहुणा घरी आला. तो म्हटला तू एक काम कर, पाहुण्याला इथं दावेने बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूक घेऊन आलो. आता हिला वाटलं, आता याला वाटलं ही बाई मला दावेने बांधणार आणि हा बाबा चापकाने मारणार. आता नको म्हटलं यांचं जेवण. बाई जरा 2 मिनिटामध्ये बाहेर जाऊन आलो. जसा गेला तसा अजून काय जेवायला आला. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. मला सांगा कशामुळे घडलं हो? या नावांवरती विश्वास ठेवल्यामुळे. पण विश्वास ठेवायचा आहे. मज हा विश्वास तुझी या नामाचा. कोणता नाम सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला. आणि नाही तरी गेला जन्मवाया करंत कोबऱ्या सांगतात. तुम्ही जो प्रपंच करता, जो संसार तुम्ही करता, लक्षामध्ये घ्या आपला संसार आहे, आपला प्रपंच आहे. आपण किती भरण्याचा प्रयत्न करा, प्रपंच कधी पूर्ण होईल का? आपण म्हणतो आता आम्ही बंगला बांधू, नंतर आम्ही गाडी घेऊ, नंतर आम्ही हे करू ते करू. पण मला सांगा स्वप्न आपली थांबत नाही आणि प्रपंच पूर्ण होत नाही. तुम्हाला उदाहरण सांगेल. समजा एखादा बंगला जर आपण बांधला, त्या बंगल्याच्या त्या ठिकाणी मला सांगा बंगला आपण जर बांधला, आपला बंगला पूर्ण होतो का? पूर्ण होतो का? नाही होत. कारण का? किती मोठा बंगला बांधला, 2 मजली 3 मजली 4 मजली, पण त्या बंगल्याच्या वर चारही बाजूनी 4 आपण असे गज उभे करतो. त्या गजांना आपल्या गावठी भाषेमध्ये काय म्हणतात? हा, चाल म्हणतात. अशा कितीही चाली करा पण आपला बंगला पूर्ण होत. आता थोडंसं परमार्थामध्ये या. एखादं मंदिर असेल, आता मला सांगा मंदिराचं काम कधी पूर्ण होतं? देऊळाच्या कामाकडं शिवमाऊली गुड सांगतात. मंदिरावरती कळस बसवला का मंदिराचं काम पूर्ण झालं, पण बंगल्याचं काम पूर्ण कधी होतं? हा, कोण म्हटलं मेल्यावर? पण होतच नाही. बरोबर आहे. याला म्हणतात प्रपंच, याला म्हणतात संसार. करिता बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वहावसी. प्रपंच करत जर राहिला, संसार करत जर राहिला, तर या भव नदीमधून बाजूला आपण जाऊ शकत नाही. का ज्याप्रमाणे संत गोड उदाहरण सांगतात. समजा एखादा केळीचं पान आहे, आपण सगळे शेतकरी आहात, तुम्हाला माहिती ना केळीचं पान. तुम्हाला सांगितलं हे केळीचं पान घ्या, हा सुई दोरा घ्या आणि 1 तासामध्ये मला हे केळीचं पान शिवून दाखवा. शिवता येईल का हो? जेवढं तुम्ही शिवणार तेवढं ते फाटणार. याला म्हणतात प्रपंच. फाटका प्रपंच आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, 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 लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया झर हरी विना, वाया झर हरी विना, वाया हरी विना, वाया झर 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 हरी विना. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. लटका व्यवहार सर्व हा संसार, पण वाया येरजार हरिविन. जन्माला आलात, देवाचं नामचिंतन जर घेतलं नाही तर आपला जन्म कसा गेला? नाही तरी गेला जन्म वाया. आणि म्हणून या ठिकाणाला तुम्ही सांगाल मग जन्म वाया जर जाऊ द्यायचं नसेल, आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबऱ्या सांगतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाला जे आवडतं ना ते आपण केलं पाहिजे. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे. आवडे देवासी ऐका तो प्रकार. एवढा मोठा आमचा भगवान परमात्मा आहे, पण त्याला कोणता प्रकार आवडतो? माझे भक्त गाते तेथे, नारदामी उभा जेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नावाचं नामचिंतन करत असतील ना, तो प्रकार माझ्या आवडीचा आहे. अजून देवाला काय आवडतं? तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहेत ना, असे भक्त आमच्या देवाला आवडतात. पण पाठीमागच्या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांनी आपल्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळा काढून टाकल्या. कुणी कुणी काढल्या? हातवर करा बरं. आता कुणीच करणार नाही, पण कशा करता काढल्या? म्हणे मला जगायचंय. काय? मला जगायचंय. आता माळ काढून जगणार आहेस का? सगळं करा, पण देवाचा अपमान करता कामा नये. एवढा मोठा देव
ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय देवाला आवडतं काय. परिप्राणाहुनी पर होते माझ आवडते निरूते, जे भक्ती चरित्राते प्रशंसते. ह्या गोष्टी देवाच्या आवडीच्या आहे. नवे नवे एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्याकडे पैसा मागत नाही, संपत्ती मागत नाही, ऐश्वर्य मागत नाही, मग कष्टाचा भूक केलाय. भाव का भूका हूँ मैं और भाव ही बस सार है, भाव से मुझे भजे तो भव से वेढ़ा पार है, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी है तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूँ मैं और भाव ही बस सार है. एवढा मोठा देव आहे, देवाला आवडतं काय. देवा कारणे भावत अस्मात द्यावे न लागे फार सेवित, झाले एक चित तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वातात गा, हरे हरे राम कृष्ण. त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. तो कोपरे म्हणता देवा अरे शपथ घेऊन सांगतो आवडतं काय. तुझी अनवाही नगा देव राया, बहु आवडसी जेव्हा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. एवढा मोठा देव आहे, देवाला आवडतं काय. अभंगाचे शेवटचे चरण. काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण हो, काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण हो, काही न लगे क भावाची कारण हो, काही न लगे क भावाची कारण, काही न लगे क भावाची कारण
विठोबाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी भावसे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 जय हो विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई या ठिकाणी यथामती आता अवकाश अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या या ठिकाणी 5 ते 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी आई या विषयावरती बोलते आणि माझ्या वाणीला विराम देते. आज या ठिकाणी कैलासवासी ज्या आईंच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलेला आहात, सांगेल तुम्हाला पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. जीवनामधला बाप निघून गेला का बापासारखा विश्वास, बापासारखा आधार जगामध्ये पुन्हा मिळत नाही. पण ऐका, ज्या दिवशी स्वतःची आई ह्या जगामधून निघून गेली, मात्र त्या दिवशी आई कुणाला म्हणावं आणि आई म्हणून कुणाला हाक मारावी हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. आई कुणा म्हणू मी, आई सहाक मारी, ती हाक येई कानी, मज होई शोककारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जीवनातली आई निघून गेली ना का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. सांगेल मी तुम्हाला, आज आई परिवारामधून निघून गेल्या, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे. सांगेल पुरुष मंडळ, तुमचा काही जर पैसा जर गेला असेल तर तो पैसा पुन्हा मिळवता येईल. काही इस्टेट जर गेली असेल ती इस्टेट पुन्हा कमवता येईल. पण सांगेल तुम्हाला, या जगाच्या बाजारामध्ये, विश्वाच्या बाजारामध्ये गेलेले आई वडील आणि गेलेले आई वडिलांची माया या जगामध्ये पुन्हा कुठेच मिळू शकत नाही. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी आहे. सांगेल मी ते तुम्हाला, जेव्हा केव्हा रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, भाऊबीज असेल, ही मुलगी आपल्या माहेरामध्ये येणार. पुन्हा कधीच आपली आई आपल्या माहेरात दिसणार नाही. कारण का आई अशा गावाला निघून गेल्यात का पुन्हा परत कधीच आपल्या घरी येणार नाही. म्हणतात ना का डोंगराच्या आड सूर्य जातो, डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा दिसतो. पण मात्याड गेलेली आई पुन्हा घरामध्ये कधीच येणार नाही.
पण हीच आई आपल्या मुलावरती मुलीवरती किती प्रेम करते का महिला मंडळ. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपली एक तरी मुलगी असेल. तुम्हाला सांगून जाईल मी शेवटच्या 2 मिनिटामध्ये. मुलीचं आणि आईचं नातं कसं असतं बघा. ज्या घरामध्ये मुलगी आहे, ज्या घरामध्ये आई आहे, त्या घरामध्ये भांड्याला भांड हे लागणारच, भांडणे होणारच. पण ते भांडण कसं असतं. मायलेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोला आई मनाची मोकळी. घरामध्ये मुलीचं आणि आईचं भांडण होतं. मुलगी त्या ठिकाणी रागवते, अगं माझी आई आहेस ना, तरी तुम्हाला बोलते का, सारखे बोलते आई अगं तू. मुलगी रागवते, पण लक्षामध्ये घ्या आईला माहिती माझी मुलगी आज माझ्या घरामध्ये ना, हीच माझी मुलगी उद्या परघरी जाईल, माझी मुलगी परक्याची होईल, माझी मुलगी सासरी जाईल. आणि एकदा का माझी मुलगी सासरी गेली का माझ्या मुलीला बाकीच्या समाजाने सासरच्या लोकांनी नावं ठेवू नयेत ना, अशी अपेक्षा तिची असते. आणि म्हणून तर ती आई मुलीवरती संस्कार करते. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये काय की. या समाजामध्ये जीवन कसं जगावं, आपण कसं वागावं, नवे नवे आपण चालावं कसं, बोलावं कसं, कपडे घालावे कसे, अशा गोष्टी शिकवणारी आपल्या जीवनामध्ये कोण असते हो. आपली आईच असते. पण ऐका ना, दिवसा मागून दिवस जातात, महिन्या मागून महिने जातात, वर्षा मागून वर्षे सरतात आणि छोटीशी मुलगी मोठी होते, उपवर होते, लग्नाची होते. आणि आईला भीती वाटते का रे, माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझा काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे ना, मला काहीच फरक पडत नाही. पण हीच माझी मुलगी आता लग्नाची झाली, उपवर झाली, माझी मुलगी आता सासरी जाणार. आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण का, जोपर्यंत माझी मुलगी माझ्या घरामध्ये होती ना, घरामध्ये भांडण होऊ दे, मला कोणी बोलू दे, पण माझी बाजू घेणारी, माझ्या बाजूने बोलणारी, तशी कशी वागू द्या, पण माझ्या आईला कुणी बोलायचं नाही, अशी ठणकावून सांगणारी आपल्या घरामध्ये कोण असते हो. आपली मुलगीच असते. पण ज्या दिवशी ह्याच मुलीचं मात्र लग्न जमलं ना, ऐका, त्या दिवशी 2 व्यक्तींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. त्याला कारण असं आहे, आई रडते, आईला माहिती आहे माझा आधार म्हणजे माझी मुलगी आहे. पण बाप रडतो. कारण का, बापाला माहिती आहे जोपर्यंत माझी ताई माझ्या घरामध्ये होती ना, माझा सकाळचा नाश्ता वेळेवरती यायचा, माझी ताई माझ्या घरामध्ये होती ना, माझं दुपारचं जेवण वेळेवरती यायचं. बाबा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, बाबा गोळ्या वेळेवरती घ्या ना, बाबा गावात जाता हो, रात्र होते, घरी लवकर येत जाना, अशी सांगणारी आपल्या घरामध्ये मात्र मुलगीच असते. आणि ज्या दिवशी याच मुलीचं लग्न जमलं का 2 व्यक्तींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण नाही का, लग्नाचा दिवस उजाडतो, दुपारचे 12 वाजलेले असतात, ब्राह्मण देवता मंगलाष्टक म्हणतात, लक्ष्मी सारखी मुलगी बोहल्यावरती उभी दिसते. पण नाही का, आपल्या संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे का ज्या वेळेला मुलीचं लग्न लागतं तेव्हा आई काय करते हो, तुळशीला पाणी घालते. म्हणतात का तिनं मुलीचं लग्न बघायचं नसतं, आई तुळशीला पाणी घालते. आईच्या मनामध्ये भावनांचा काहूर माजतो, डोळ्यामध्येही पाणी येतं, हुंका दाटतो आणि आई रडते. माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिची डोळे पुसती पदरान, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. त्या मुलीच्या लग्नामध्ये आई रडते. याच्यामध्ये काय न बोलू, संध्याकाळची वेळ होते, मुलगी सासरी जाण्याकरता निघते, आजूबाजूच्या 20-25 बायका येतात, त्या मुलीच्या गळ्यामध्ये गळा घालून रडतात. त्या लग्नामध्ये आई रडते, नवल काय, पण त्या लग्नामध्ये आपला बाप रडतो ना, मात्र याच्यामध्ये नवल आहे. असं म्हणतात बाप रडत नाही, असं म्हणतात बाप रडत नाही. पण सांगेल मी तुम्हाला, बाप रडत नाही ना, असं कधीच घडत नाही. प्रत्येक बाप आपली मुलगी सासरी जाताना मुलीच्या प्रेमासाठी किती कठोर बाप असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण मुलीच्या प्रेमासाठी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. बाप साठवी तो अश्रू वाट पाही त्या क्षणांची,
जन्मभराचे रडातो लेक जाताना सासरी. किती कठोर बाप असू द्या, किती स्वाभिमानी बाप असू द्या, पण मुलीच्या प्रेमासाठी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. इतकं प्रेम त्या ठिकाणी आईबाप मुलीवरती करतात, मुलगी आईबापावरती करते. पण ऐका ना, दिवसामागून दिवस जातात. त्या ठिकाणी मुलगी प्रपंचामध्ये रममान होते, तिला 1-2 मुलं बाळ होतात. पण त्या ठिकाणी हळूहळू मुलगी माहेरामध्ये यायची कमी होते. आई वाट बघते, माझी ताई मला भेटण्याकरता कधी येईल, माझी मुलगी मला भेटण्याकरता कधी येईल. पण मुलगी काही येत नाही. आईची प्रकृती बरी नसते. आई फोन करते, बाळा अगं भरपूर दिवस झाले ग, माझी प्रकृती बरी नाही बेटा, मला भेटण्यासाठी ये ना. पण मुलगी कधी कधी म्हणते, अगं आई आमच्या घरी भरपूर कामं चालू आहे आई, अजून महिनाभर जाऊ दे आणि निवांत झाले ना आई, तुला मी भेटण्याकरता येईल, पण सांगेल तुम्हाला विनंती आहे. अशी उत्तरं आपल्या आईला, आपल्या बापाला आपण कधीच देता कामा नये. कारण लक्षामध्ये घ्या महिला मंडळ, एकदा का माहेरामधली आई निघून गेली, आई निघून जाऊ द्या, तुम्ही माहेरामध्ये येता 13 दिवस आपण माहेरामध्ये राहता. मला सांगा, ज्या आईसाठी तुम्ही माहेरामध्ये राहता ती आई जिवंत असते का हो? ज्या बापासाठी माहेरामध्ये राहता तो बाप जिवंत असतो का? पण आईच्या हकेला, बापाच्या हकेला ओ देता आली पाहिजे. कारण का मुलगी कशी असते, सासर आणि माहेर यांना जोडणारा दुवा म्हणजे मुलगी. लेक वडाची पारंबी, ती मुलगी त्या ठिकाणी सासर आणि माहेर यांना जोडणारा दुवा ती मुलगी असते. आणि ज्या दिवशी हीच मुलगी सासरी निघून गेली का मात्र त्या दिवशी आई बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पण ऐका, आत्ताचं कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये लक्ष्मीसारखी आपली आई आहे, डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन नसावं. भगवंतासारखा आपला बाप आहे, त्याची मान समाजामध्ये खाली जाईल असं जीवन जगता कामा नये. पण कधी कधी काही मुलं असतात आताच्या कलियुगामधले का आपल्या आईशी बोलत नाही, आपल्या बापाशी बोलत नाही आणि म्हणतात का, आई बाबा तुम्ही आमच्याकरता काय केलं, नाही बांधला बंगला, नाही बांधल्या माड्या, नाही घेतल्या गाड्या, आई बाबा तुम्ही आमच्याकरता केलं तरी काय. पण नाही का, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बापाचा, तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एकच मोठा उपकार. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, ठेच लागे जरी पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला झाला, उपकार हा मोठा झाला. म्हणून ज्या आईनं जन्माला घातलं, आपण जन्माला आलो, बापानं बोट धरलं, आपलं पालन पोषण केलं, अशा आई बापाचे उपकार आपण कधी विसरायचे नाही. कारण का एकदा का आईबाप निघून गेले, अशा गावाला जातात, पुन्हा कधीच आपल्या घरी येत नाही. पण असं म्हणतात ना, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, त्याला कळत नाही ज्याचा अजून जळाला नाही. पण ज्याचा बाप निघून गेला विचारा दुःख काय असतं, आई निघून गेली विचारा दुःख काय असतं. आज या आई परिवारामधून निघून गेल्या, गोड संस्कार दिले, गोड शिकवणी दिल्या, गोड आठवणी आईच्या या ठिकाणी असतील, पण या आई या परिवारामधून निघून गेल्या. पण लक्षामध्ये घ्या, या आईसारखं दुसरं प्रेम, या आईसारखा दुसरा चेहरा आणि आईसारखी दुसरी मूर्ती पुन्हा या जगामध्ये होणे नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत
परिवार सोडोनिया गेली आई, सोडोनिया गेली आई, सारे कराला आई 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 आई, म्हणू मी कुणाला आई 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 आई, म्हणू मी कुणाला. म्हणू मी कुणाला, म्हणू मी कुणाला. म्हणून हे परमेश्वरा, आमची आई आज आमच्या घरामध्ये नाही, आमच्या या आई साहेबांना सद्गती प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी आपण या ठिकाणी करूया. ज्यांनी 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तनं करतात म्हणजे ही लोक शिकलेली, त्यांना असं अजिबात नाही बरं का. ते स्वतः CA आहेत, मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज आपण या ठिकाणी याला सुंदर अशी साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं, पाठीमागे सुंदर अशी साथ दिली, या मुली आपल्या संस्थेमधल्या आहे. माझं गाव आहे कळस सांगवी आणि तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आपली मुलींची वारकरी संस्था आहे. जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या, सुंदर गायन केलं, सुंदर साथ दिली, सगळ्याच मुलींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय उत्तम आणि गोड अशी सिस्टीम या ठिकाणी लावली, अतिशय छान बरं का दादा, आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी या ठिकाणी 2 तास कार्यक्रमाचं शूटिंग या ठिकाणी केलं, आमचे बंधू या ठिकाणी विनोद भाऊ, अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांचा चॅनल आहे गजर माऊलीचा बरं का, अतिशय गोड त्यांची एडिटिंग आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं कार्य त्या ठिकाणी हे विनोद भाऊ करतात. या ठिकाणी गोड असं शूटिंग केलं दादा, आपले मनापासून धन्यवाद. आजची जी काही कार्यक्रमाची सेवा आहे या काकड परिवाराच्या माध्यमातून आमचे रमेश दादा असतील आणि त्यांचा मुलगा आजीचा नातू आमचा प्रथमेश, खरं तर त्याची फार इच्छा होती की या ठिकाणी माझ्या आजीच्या निमित्तानं हा कार्यक्रम झाला पाहिजे खरं तर, पण धन्य माता पिता तयाची हे जर संस्कार कोणाचे असतील, हे आशीर्वाद जर असतील तर ते मात्र आजीचे आहे. आजीचे गुणसंस्कार आहेत आणि म्हणून नातवंडांच्या मनामध्ये अशी इच्छा येते. पण लक्षामध्ये घ्या, आपल्या दारामध्ये भगवंताचं नामचिंतन होण्याकरता पुण्य असावं लागतं बरं का. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडे किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहेर गुणंदन म्हणेल मी नातू जन्माला यायला पाहिजे. पण कसे आमच्या प्रथमे दादासारखे टाळ्या वाजवा एकदा. छान, अतिशय छान, अतिशय आनंद वाटला. एका मुलाच्या मनामध्ये आलं का आपल्या आजीनं भरपूर कष्ट केले आपल्यासाठी आणि आजीसाठी आपण काहीतरी करावं. अतिशय गोड असा परिवार. पुन्हा एकदा या संपूर्ण काकड परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बरेच पाहुणे मंडळी, मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. तुमचे नावं मी घेत नाही, पण तुमचे नावं मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. अगदी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि अगदी शेवटच्या 1 मिनिटामध्ये भजन घ्यायचे, दोन्ही हात वर करायचे सर्वांनी आपल्या आईसाठी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, निवृत्तीराया हो निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया, निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया.
तुकाराम तुकाराम कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव